महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 मध्ये नरसिंह प्रतिष्ठान यांनी कोपरगाव तालुक्यात प्रथम पारितोषिक पटकावलं। मंडळाने सादर केलेला परशुरामाचं गर्वहरण हा जिवंत देखावा परीक्षकांच्या पसंतीस उतरला। या यशाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून मंडळाला रुपये 25,000चं पारितोषिक देखील प्रदान करण्यात आलं। सुमारे 50 वर्षांची परंपरा असलेल्या नरसिंह प्रतिष्ठानची स्थापना स्वर्गीय कांतीभाई कहार यांनी केली होती। त्यांच्याच प्रेरणेने मंडळाने आजही सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचं कार्य सुरू ठेवलं आहे। या यशानंतर मिळालेलं प्रशस्तीपत्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गणरायांच्या चरणी अर्पण केलं। तसेच सर्व सभासदांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगतही व्यक्त केलं। कोपरगाव शहरातील अतिशय जुने 50 वर्षाचा इतिहास असणारे नरसिंह प्रतिष्ठान ही संघटना गेल्या 50 वर्षापासून आमचे मंडळाचे मार्गदर्शक मान्य श्री कांतीभाई कहार, स्वर्गीय श्री कांतीभाई कहार यांनी जी सुरू करून दिलेली परंपरा आहे, त्या परंपरेच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आजतागायत नरसिंह प्रतिष्ठानच्या नावाने गणेशोत्सव हा अतिशय उत्साहात साजरा करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार ही स्पर्धा आयोजित केली होती। त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या गणेशोत्सव संघटना आहे त्या संघटनांनी भाग घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान महाराष्ट्र शासनाने केलेलं होतं। त्या आव्हानास अनुसरून नरसिंह प्रतिष्ठाननेही त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। ही परंपरा सुरू ठेवत असताना जो जिवंत देखावा असतो, त्या जिवंत देखाव्याची जी परंपरा आहे आम्ही आजतागायत ती सुरू ठेवलेली आहे। आणि कोपरगाव शहरात आमचा समज असा आहे की शहरातल्या जुन्या जाणत्या पब्लिकला किंवा आत्ताच्याही युवा वर्गाला कोपरगाव शहरात जर गणपतीचा देखावा जर पाहायला यायचा असेल तर तो नरसिंह प्रतिष्ठानच्या ठिकाणी जास्त पाहण्याचा ओघ त्यांचा असतो। त्यांचा आदर ठेवूनच, नागरिकांचा आदर ठेवूनच आम्ही दरवर्षीप्रमाणे असेच कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो आणि याही पुढे आम्ही असे कार्यक्रम सुरू ठेवू। आज मला असं वाटतं की 50 वर्षापासून आमच्या मागच्या पिढीनी, ह्या पिढीनी आणि येणाऱ्या पिढीनी पण यामध्ये सहभाग घेतला आणि त्याचं फळ म्हणून आज राज्य शासनाने जो पुरस्कार जाहीर केला त्यामध्ये आम्हाला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला असून मी ज्यांचे आम्हाला नरसिंह प्रतिष्ठानला सहकार्य लाभले, अधिकारी असतील, त्याच्यानंतर तहसीलदार साहेब असतील, गौतम कुंभार साहेब असतील, शैलजाताई बोराडे असतील, दातीर साहेब असतील, महाराष्ट्र राज्य शासनाचे आभार मानतो। नरसिंह प्रतिष्ठानला परशुरामाचे गर्वहरण या जिवंत देखाव्यासाठी 2025चा तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचं बक्षीस आज जाहीर करण्यात आलेलं आहे। तसेच मागील काळामध्ये अशाच प्रकारचे बक्षिसं कोपरगाव तहसील असेल, तसेच कोपरगाव पोलीस स्टेशनतर्फे नरसिंह प्रतिष्ठानला मिळालेले आहेत। त्यामध्ये वीरभद्र असेल, त्यानंतर कालभैरव असेल, तसेच सामाजिक विषयांवर देखील नरसिंह प्रतिष्ठानतर्फे दरवेळेस जिवंत देखावे सादर केले जातात। त्यामध्ये नरबळी असो, अंधश्रद्धा निर्मूलन असो, तसेच बेटी बचाववर असेल, अशा विविध सामाजिक विषयांवर नरसिंह प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी जिवंत देखावे सादर केले जातात। आणि त्या देखाव्यांमुळे कोपरगाव शहरातील जनतेला एक सामाजिक संदेश दिला जातो। तसेच नवीन काहीतरी विषय त्यांना बघायला मिळतात गणेशोत्सवामुळे।
त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा गणेश उत्सवांसाठी जो प्रथम पारितोषिक आहे तालुका स्तरावर तो 2025चा नरसिंह प्रतिष्ठानला मिळालेला आहे। यामध्ये माननीय दीपक दातीर साहेब जिल्हा नियोजन अधिकारी तसेच श्रीमती शैलजाताई बोरुडे सहाय्यक संशोधन अधिकारी यांच्या हस्ते आज गणेशांना लकारे यांना प्रदान करण्यात आलेला आहे। आणि पुढील काळातही नरसिंह प्रतिष्ठानतर्फे सामाजिक तसेच पौराणिक असेल या विषयांवर जिवंत देखावे सादर करण्याची मालिका सुरूच राहणार आहे। आणि या देखाव्यांमध्ये असेल किंवा गणेशोत्सवामध्ये असेल जे पदाधिकारी असतील जे कार्यकर्ते असतील या सर्वांचे नरसिंह प्रतिष्ठानतर्फे हार्दिक अभिनंदन। तसेच कोपरगाव शहरातील तहसीलदार साहेब असतील, माननीय पोलीस निरीक्षक साहेब असतील, तसेच जे आमचे हितचिंतक असतील त्या सर्वांचेही नरसिंह प्रतिष्ठानतर्फे हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। आजच पुरस्कार मिळालेला आहे, यामागे सगळ्यांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला आणि आपल्या कोपरगावच्या जनतेला आशीर्वाद स्वरूपात नरसिंह प्रतिष्ठानला मिळालेला आहे। त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद। स्वर्गीय कांतीबाई कहार यांच्या आशीर्वादाने व श्री माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आज जे काय महाराष्ट्र शासनातर्फे जे काही पारितोषिक भेटलेलं आहे प्रथम क्रमांकाचं, त्या वतीने मी महाराष्ट्र शासन यांचे आभार मानते व नरसिंह प्रतिष्ठानचे हार्दिक अभिनंदन करते। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।